गोष्टी सांगत आहे तुमचा व्हिडिओ बनवतो मी. हो ना. जसं आहे ते नाही जेवायचं असं का जेवला काय? जेवण झालं का त्याचं मास्तरचं नाही नाही नाही, ते आता नाही, आतापासून नाही जेवत. नाही का 10 वाजता जाताना. असं आहे का हम्म. अशी गमत आहे रे बाबा. बरोबर आहे ना. मग ते ते इचोरी गावातही मी आज झेंडा रोयला मातीचा याचा दगडा मातीचा गोटा केला. गोटा असा मस्त हो ना. पोरीनं मिया आणि पांढऱ्या फटक मातीनं सारून घेत जावं. आणि पोल कायचा होता लाकडाचा. हो का. लाकूड होतं असं तिथे रोयाला लावलं आणि त्याला झेंडा बांधला. अरे बापरे. तिथे बायाला हाक मारून तिथे आणत जाऊन तिथे वंदना घेत जा. हो ना. तिथे मी आज उभं केलं. मग ते माझा भाऊ डॉक्टर आहे का नाही, मग ते डॉक्टर आणि त्याच्या संख्ये समजा सोबती दुसरे त्याचे नोकरीवाले. मग ते म्हणत जा बापा हे बाया मातीच्या ओट्यावर एवढीशा आणि वंदना घेतात. मग असं करून आम्ही आपण नोकरीवाले वर्गणी करू आणि मोठा ओटा घेऊ शिमटीचा. मग ते आहे ना ते वर्गणी करून दुसरा मोठा ओटा घेतला आणि मग पोल लावला लखोंडी. आणि मी देवा त्या लाकूडच रोईलं असं लंबी गच आणि त्यालाच झेंडा बांधला निळा. हो ना. तिथे मी आज उभं केलं आणि त्या मसुल्यातही मी आज उभं केलं पुढे होऊ. त्याच्या बुद्ध्याच्या सेवा खाऊ मी. अच्छा. हो कोणा उठते एखादी चापट मारायचा पण मरे तरी मी जात जाऊ. हो ना. हो पहिले लोक लय कराय होते लय सासरवास केला. लय का लय म्हणजे लय मारलं. हो का. लय मारलं म्हणजे आता काय करतं ना. आता समजा मग ते सासरवास कमी झाला तर मग मस्त राहिलं तर ते मरून गेला. असं झालं. आता 10 वर्ष बुड्याला मराय. हो ना. हो अशी गंमत आहे का. लय 5 पोवाडे झाले माझ्या संसाराचे. मुली किती आहे मग? एकट्याच आहे का त्या? कोण ते आल्या होत्या त्या ताई? हो ती एकटी चालती. ते पोरीच्या घरी होती ना नागपूर आले. मग तिथून आमच्या बरोबर इथे आली. इथून मग घरी गेली गाडीत बसून. हो खोपडीत आहे 2 आणि एक त्या रुई धानोऱ्यात आहे. तर हे 2 पौरी खोपडीत आहे त्याचं मस्त आहे जसं त्याले लय तर असं. त्या धानोऱ्यात आहे मोठी पोरगी पण ते बुवा खरा. हो मारत नाही हाणत नाही पण लय चारकाठ आहे. हो माया घरी तर नाही येऊ देत. हो का. आलं तर रातभरच राहावं लागते तिथे. अच्छा. असं आहे तिचं. तिच्यासाठी मन दुखते. काय करावं वाटते माय तसंच होतं तिचंही तसंच आहे. काय करावं या दोघीचं सुद्धा आहे. हो ना. मुलं किती आहे मग? 2. अच्छा. हो गेला आहे ना. होय ते आलत ते मोठं तिकडे गावात आहे. याले एकच पोरगा आहे. पोरगी नाही सोरगी नाही काय नाही. आणि त्याले 4 पौरी होत्या मोठ्याले आणि मग पोरग झालं. मग त्याले एकच पोरगा आहे. पण एक पोरगी पाय त्या गणेशपूर घोट्यात दिलेली होती. तर ते पोरग होतं. आम्ही म्हणू वावरवाल्याले देतो बाई राहायचं. ती पोरगी नाही लढत जाय म्हणत जाय म्हणजे वावरात मग काम करायला जायला लागेल. मला भल्ली साजरी होती पायावली तशी हातानं घडवली पतली शेड होती. वाटे माय देखणं लेकरू आहे. लवकर लग्न केलं तर तिच्या घरी आपलं बरं आहे का नाही बरं. आपलं गरिबी परिस्थिती कामा धंद्याला जावं लागते. कोण घरी ठेवते. लेणं गेलं शिकवलं होतं. मग माहिती ती दिलं तर ते बुवा होता पुण्याला कंपनीत ते खडक वाचलेली पुण्याली पाणी फिल्टर करायली. मग आता बापा नोकरीवर आहे. मग त्याला स्वस्ताईच्या सालात मी 50,000 40,000 हुंडा गेला आणि ती तिथे पोरगी गेली. मग तिले आता पहिल्यानं पोरगी झाली. आता पोरगी झाली तर ते डिलेवरी आमच्या घरी केली. मग आता ते झाली. मग अजून डबल समजा ते साजरी मोठी झाली पोरगी अजून डबलही मग डिलेवरीला आणलं. मग देवानं पोरग देवावं का नाही. पोरगीच दिली. मग बाई पोरगी दिली तर त्याला लयच राग आला.
नवरी आली सासू सासऱ्याला आणि सासूच्या हाती सरा कारभार आणि सासू घोड्याचं मूत. आमाय पोराली शिकू 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 पोरगी काऊन झाली. आता ते हातचं आहे का? काय पोटात घडवलं ते. मग पोरगी काऊन झाली माझ सासरवास करीत सासू त्या पोराला लावून दे. पोरग मायच्या बुद्धीचं जग मारत जाय मारत जाईल आणि दारू पीत जाईल. ती कोणीच्यात जाय दारू पीत अंतरास पोरग नाही काय नाही हमका नाही टमका नाही. आणि मग दारूच्या नशात काय आहे. एक रोज आला दारू पिऊ आणि पोवरी होत्या. ते पोवरी भाऊ होता तर तिकडे त्याच्या खोलीवर नेऊन घातल्या 2 पोवरी आणि खिडक्या दरवाजे सबन बंद केले आणि लय मारलं. लय असे कमरीचे पट्टे होते हिरवेगार. हे इतली चड्डी होती तिले. सदर कपडे नसं पाणी टाकू मारले.